आमचं जवळजवळ 12 लोकांचं रिझर्वेशन आहे डायरेक्ट पुण्यापर्यंत, पण ही गाडी कॅन्सल केली। गाडी तर एकदम ओके आहे, गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही। आता माहित नाही आता काय, मला वाटतं उभं राहून जावं लागतं आता स्वारगेट पर्यंत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता आहे नाणीजमध्ये, नवीन माटापाशी, आणि इथून आपल्याला जायचंय पुण्याला। पण विषय असा झालाय की सध्या पावसामुळे बरेच रस्ते बंद आहेत। आता कोल्हापूरला जाणारी गाडी पण चालू आहे का नाही माहिती नाही, आणि इकडून रत्नागिरी मार्गे जाणाऱ्या गाड्या पण आहेत का नाही चालू ते पण माहिती नाही। तर आता खाली येऊन थांबलो इथं बस स्टँडच्या इथं। आता इथून बघूया आपल्याला कोणती गाडी भेटते, कारण की शक्यता कमी। आता जस्ट विचारलं तर त्यांनी सांगितलं की एक सकाळी 7 वाजता गाडी गेली, त्याच्यानंतर अजून गाडीच गेलेली नाही। आणि आता वाजलेले आहेत बरोबर 8:30, म्हणजे जवळजवळ 1.5 तास होऊन गेला, अजून गाडी आलेली नाहीये। पण माझं मेन जे तुम्हाला दाखवायचं होतं ते मला इथून ते कोल्हापूर पर्यंतचा प्रवास दाखवायचा होता, कारण की गाडी एकदम फिरून फिरून जाते आतमधून, म्हणजे एकदम छोट्या छोट्या रस्त्यातनं जाते, कारण की रस्त्याला पाणी आलेलं आहे कोल्हापूरच्या अलीकडे। कुठली गाडी भेटते काय भेटते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच। आता रस्त्याची हालत बघा, पावसामुळे असला जबरदस्त पाऊस आहे, इथं रात्रभर पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू। तर बघूया कोणती गाडी भेटते, काय होते, कसं पोहोचतोय, तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच। तर मंडळी आता जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत, आणि आतापर्यंत 1 तास झालाय, पण एक सुद्धा गाडी अजून गेलेली नाहीये। तर विचार असा करतो की एकतर आता माहित नाही काय, नाहीतर जी गाडी भेटेल त्या गाडीने जाता येईल, किंवा रत्नागिरी मार्गे चिपळूण मार्गे आपण पुण्याला जाऊ शकतो। दुसरा एक मार्ग आहे तो आहे मलकापूर पासून कराड पर्यंत, तिकडे पण गाड्या नाहीये। जायचं का पाली? तर मंडळी पालीमध्ये आलेलो आहोत, आणि इकडे जातो पुढे राजापूर गोव्याला जातो रस्ता, आणि या साईडने पुढे रत्नागिरीला जातो। आणि तुम्ही हे बघा पालीचं बसस्थानक बघा तुम्ही, काय बनवलंय यार, खतरनाक जबरदस्त बनवलंय पाली बस स्टँड। इथं बघूया, चौकशी करूया गाडीची, गाडी आहे का नाही कोल्हापूरला। पार्किंगची पण सुविधा केलेली या ठिकाणी। या ठिकाणी तिकीट आरक्षण सुद्धा आहे, रिझर्वेशन। हो सुंदर केलंय। कोल्हापूरला आहे का गाडी? कोल्हापूरला नेल्यात पाणी भरलंय, त्याच्यामुळे कोचित येतील गाडी, आणि आल्या ना तर बाहेरून काढतील। कोल्हापूर गाडी सध्या तरी बंद अशी वाटते मला। बघा ना, दुकानं वगैरे काढलेली आहेत मस्तपैकी, महिला विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष आहे, चालक वाहकांसाठी पण आहे, पिण्याचे पाणी, टॉयलेट्स वगैरे पण आहे त्या ठिकाणी, स्वच्छतागृह सुंदर असं केलेलं आहे। तर ही गाडी लागली बघा रत्नागिरी, आणि बस स्थानकाचा पूर्ण कायापालटच केलेला आहे, मला आवडलंय। ही आहे राजापूर रत्नागिरी, गाडी फुल। मंडळी आलो आहोत रत्नागिरी स्टँडमध्ये। खरं तर हातखंब्याला उतरून सुद्धा आम्ही गेलो असतो, तिथून गाड्या भेटल्या असत्या, पण ॲक्च्युली काय माहिती का, जागा भेटेल का नाही त्या विचारामुळे आम्ही उतरलो नाही हातखंब्याला, मग डायरेक्ट इकडं रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत। आता बघा इथून आपल्याला कोणती गाडी भेटली, डायरेक्ट पुण्याला जाणारी भेटली तर उत्तम आहे, नाही तर मग चिपळूणपर्यंत जाऊया। तर मंडळी पाहू शकता, बऱ्याच दिवसानंतर आलो आहे रत्नागिरी बसस्थानकामध्ये, आणि या ठिकाणी पण बसस्थानकाचं काम चालू आहे। तर गाडीची चौकशी केली, आपल्याला डायरेक्ट 11:15ची गाडी, रत्नागिरी पुणे गाडी डायरेक्ट चिपळूण मार्गे जाते ती, म्हणजे कुंभारली घाट लागतो आपल्याला। तर आज आपला प्रवास कुंभारली घाटामधून होणार आहे, कुणकेश्वर, देवगड, गणपतीपुळे, आरेवारी मार्गे जाते ही गाडी। कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या तर बंदच आहेत। जो मी व्हिडिओ बनवतोय ती तारीख आहे 26 जुलै 2024। फायनली मंडळी गाडी आलेली आहे आपली, चिपळूण सातारा स्वारगेट। पहिल्यांदा मी हा मार्गे चाललोय रत्नागिरी चिपळूण। आज वेगळा रोड तुम्हाला पाहायला भेटणार, तसं आपण कुंभारली घाट कव्हर केलेला आहे अगोदर, पण फर्स्ट टाइम एवढा रत्नागिरीपासून डायरेक्ट पुण्यापर्यंत असा ह्या मार्गे आपण प्रवास करणार आहोत। रत्नागिरी ते स्वारगेट तिकीट बघू शकता, हे माझं पण आहे आणि आईचं पण आहे। हाफ तिकीट आहे 245, आणि फुल आहे 490, टोटल झाली 735। मंडळी बरोबर 11:15 वाजता निघतोय आपण रत्नागिरी स्टँडमधून। विषय असा झालेला आहे की आता कंडक्टर दादा आपल्याला सांगत आहेत की ही गाडी फक्त चिपळूणपर्यंत जाणार आहे, त्याच्या पुढे गाडी जाणार नाही आहे, आणि आम्ही तिकीट तर काढलं आहे पुण्यापर्यंत, आता कारण पण नक्की कळालेलं नाही आहे। आता काय बोलायचं, आता तिकडून गाड्या बंद आहेत म्हणून ह्या गाडीने चाललो, आता ही गाडी सुद्धा अर्धवट, कसं प्रवाशांनी कसं जायचं मग पुढं। आता ते दुसरी जी गाडी त्या गाडीमध्ये बसवून देणार आहेत, बघू आता तिथं चिपळूणमध्ये गेल्यावर कळलं काय नक्की विषय।
पाणी बघा मंडळी. पाव नदी ही पाव नदी. मंडळी हे आले संगमेश्वर बसस्थानक आणि इथं पण बसस्थानकाचं काम चालू आहे, पाहू शकता. मला वाटतं सगळ्या कोकणातल्या सगळ्याच बसस्थानकाचं काम चालू केलं आहे. बरोबर आता टाईम झालेला आहे 12:40. आपण 11:15 वाजता निघालो होतो रत्नागिरीमधून आणि आत्तापर्यंतचा जो नजारा होता ना तो एक नंबर आहे. म्हणजे तुम्हाला कंटिन्यू जसं तुम्ही रत्नागिरीच्या पुढं हातकंबा क्रॉस करता, जो घाट लागतो त्याच्या पुढं कंटिन्यू तुम्हाला नदी लागते आणि जेवढे काही तुम्हाला रेल्वेमधून धबधबे पाहायला मिळतात तेवढेच तुम्हाला एस टी प्रवासामध्ये सुद्धा पाहायला भेटते. असा सुंदर असा प्रवास होतो आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर संगमेश्वर ते कमीत कमी रत्नागिरीपर्यंत तरी नक्की प्रवास करा किंवा रत्नागिरीपासून संगमेश्वरपर्यंत. बसस्थानक बघा ना किती सुंदर आहे. असं समोर तुम्हाला असे डोंगर वगैरे पाहायला भेटतील. मंडळी आता आलो आहोत आपण चिपळूणमध्ये आणि टाइम झालेला आहे 1:45 आणि आता असं सांगितलेलं आहे की ही गाडी रद्द होणार आहे. आता माहित नाही काय करते ते. आता काही जणांचं जवळजवळ 12 लोकांचं रिझर्वेशन आहे डायरेक्ट पुण्यापर्यंत, पण ही गाडी कॅन्सल केलेली. गाडी तर एकदम ओके आहे, गाडीला काहीच प्रॉब्लेम नाहीये, ब्रेकडाऊन पण झालेली नाहीये. पण आता कशामुळे रद्द केली, बहुतेक पावसामुळे केली का कशामुळे माहित नाही. कमीत कमी स्वारगेट पर्यंत तरी गाडी सोडायला पाहिजे होती. आता माहित नाही आता काय, मला वाटतं उभं राहून जावं लागतं आता स्वारगेट पर्यंत. आता हे म्हणतात अडीचच्या गाडीमध्ये तुम्हाला बसवल वगैरे, पण आता त्या गाडीमध्ये रिझर्वेशन असतं. त्या गाडी ज्यांचं रिझर्वेशन आहे त्या लोकांनी काय करायचं. खरंच राव, म्हणजे ना काय बोलायचं. आता जी पुण्याची गाडी त्याच्यामध्ये म्हणते 11 सीट आहेत फक्त, त्याच्यामुळे ह्या गाडीतली जी सीट आहेत त्या गाडीमध्ये टाकतात. आता ही गाडी चिपळूण आगाराची आणि ती जी 2-2.5ची गाडी ती आहे पुणे आगाराची, त्याच्यामुळे ह्या गाडीतली सीट आहेत त्या गाडीत टाकतात. आता ह्याच्यामध्ये त्रास कुणाला होतोय, प्रवाशांना त्रास होतोय. असं चालू राहिलं तर कसं काय चालायचं, काय बोलणार. आता बॅग घेऊन फिरावं लागतंय बघा, अशी बॅग घेऊन फिरतोय. बघूया आता गाडीमध्ये तर आता ते ह्याच्यावरती तरी लिहून दिलेलं आहे त्यांनी तिकिटावरती. आता माहित नाही तिकिटावरनं पण सीट भेटतंय का नाही. चला हो बरोबर आहे, पण ज्यांनी अगोदर काढलेलं ना रत्नागिरीपासून तिकीट पहिले त्यांनी घेतलं, त्यांना सांगायचं ना तुम्ही. भेटलं इथं सीट 3-4 नंबर आपल्याला तर जागा भेटलेली 3-4 नंबर आणि तसं का होईना पण जातोय. आता काय करणार, आता हे खरं तर म्हणजे काय बोलायचं आता याच्याविषयी.
आईने खायला घेतलं होतं. काय घेतलंय असं? काही मंडळी बरोबर 2:30 वाजता गाडी निघते आपली चिपळूणमधून. आता बघूया किती वाजेपर्यंत जाते. आता या गाडीमध्ये काही सीन एवढं बघता यायचं नाही, कारण की पुढं पण जागा नव्हती. आता जे आपलं सीट भेटलंय ते बरं झालं, एवढं तरी भेटलंय. बाकी काही जो सीन आहे तो आता आपण तिथून बघणार आहोत खिडकीमधून. चिपळूणचं शिवाजीनगर बसस्थानक आहे. पाहू शकता काय घेऊन चाललंय. बहुतेक मला वाटतं पवन चिक्कीच आहे. ते फुल जाम केलंय. ड्रायव्हरची पण कमाल म्हणावं लागलं. सगळं बघणं बिघणं व्यवस्थित चालवणं म्हणलं पाहिजे. पवन चक्कीचं नाही, मशीन आहे काहीतरी, मशीनचं आहे, कंपनीचं आहे. कंपनीचा पार्ट आहे काहीतरी, ते लिहिले बघा इथं. इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, केमिकल इक्विपमेंट आहे. अगोदरची गाडी मस्त होती, एक नंबर गाडी होती. पुशबॅक सीट्स होते, ओरिजिनल स्लो मोशनमध्ये. निसर्गाचा आनंद आहे. गाडी एकदम स्पेशलवर चालली आहे.
पाव. तर मंडळी आपण आलेलो आहोत कोयनामध्ये आणि तुफान पाऊस चालू आहे आणि आता टाइम झालाय बघा 4:15 वाजलेत. म्हणजे ही जी 2:30ची गाडी 4:15 वाजता ही कोयनामध्ये येते आणि पाऊस बघा तुम्ही. हो त्याच्यामुळेच कोयना धरणामधला विसर्ग वाढवलेला आहे. आता काय गाडी फक्त 5 मिनिटं थांबली वॉशरूमसाठी, बाकी आता पुढे थांबेल पाटणमध्ये याच्यामध्ये. तर मंडळी आत्ता आलेलो आहोत आपण पाटणमध्ये आणि आता टाईम झाला बरोबर 5:15 वाजलेले आहेत. आणि रस्त्याविषयी सांगायचं झालं तर घाटामध्ये खूप सुंदर रस्ता आहे, पण जसं तुम्ही कोयना क्रॉस करता तसा रस्ता खराब झालेला आहे. बरे कोयनाच्या थोडं पुढं रस्ता खराब आहे, तर त्याच्यानंतर थोडा सिमेंटचा परत अजून खराब आहे. हे असा चांगला थोडा खराब असा रस्ता चालू आहे. तर हे पाटण बसताना आणि गाडी लगेच निघते, तर काय थांबणार वगैरे नाही आहे गाडी, त्याच्यामुळं वडापाव खाल्ले तेवढं तरी बरं झालं. नाहीतर कारण की ती पण गाडी कुठं थांबलेली आहे, ही पण गाडी कुठं थांबली नाही. आता हे माहीत नाही पुढं थांबेल का नाही, अशी झोप पण लागायला लागली आता. मंडळी आता उंब्रजमध्ये आलो आहे आणि आता 5:52 झालेत. आहे कोल्हापूर पुणे हायवे. अरे इकडं तर समोर तर फुल धुवाधार पाऊस चालू दिसतोय. आभाळ बघा पुढे, हे बघा साताऱ्यात खतरनाक पाऊस चालू आहे. मंडळी आता आपण आलो आहे साताऱ्यामध्ये. सातारा बसस्थानक, स्वारगेट, इचलकरंजी. आणि आता टाईम झाला आहे जवळजवळ 7 वाजलेले आहेत. आता गाडी पुढं शिरवळला थांबणार आहे. बाटली पडली गाडी. अलीकडे आपली गाडी चिपळूण, पिंपरी चिंचवड आणि हे बघा महाबळेश्वर, बोरिवली लागली. आता बरोबर 8 वाजलेले आहेत आणि आता ही गाडी शिरवळच्या जवळ थांबली जेवणासाठी म्हणा किंवा चहा पाणी वगैरे, कारण 10-15 मिनिटं थांबलेली. पण विषय असा झाला ना, आम्ही ज्या गाडीमध्ये सुरुवातीला बसलो होतो ती गाडी निघाली होती 11:15 वाजता. आता तिचा जेवणाचा टायमिंग वेगळ्या ठिकाणी वेगळा असेल, पण आता ही गाडी हिच्या टायमिंगनुसार थांबलेली. आता आमचं वांदा झालं याच्यामध्ये. दुपारचं धड जेवणही नाही झालं नीट. वडापाववर भागवले दुपारी, आता घरी जाऊनच जेवण करायचं. असं हे काय आपलं नेहमीच झालेलं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आता हे काय नवीन गोष्ट नाहीये, त्यामुळे बस पोचून जाईल. आता कसा वाटला तुम्हाला आतापर्यंतचा प्रवास कॉमेंट करून नक्की सांगा. बाकी भेटूया अशाच आणखी एका नवीन प्रवासामध्ये. म्हणजे ब्लॉग एंड तर आता काय एंडच करायचं आहे. मी पुढे स्वारगेटपर्यंत नाही जाणार आहे, बालाजीनगरला उतरणार आहे, कात्रजच्या पुढे उतरणार आहे. तिथून मग जवळ पडतं आम्हाला घर, त्यामुळे मग तिथपर्यंत आपण प्रवास करणार आहोत. ही बघा ही गाडी आता आली जस्ट, मी बोलून गेलो त्याच्यानंतर. देवगड पुणे गाडी, तळे बाजार, नांदगाव, तरळे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, कराड, सातारा. आता ही कुठल्या मार्गे आली असेल काय माहिती, कारण की रस्ता तर बंद आहे पाऊस चालू असल्यामुळे. तर लगेच निघते गाडी. जेवण काय करणार नव्हते वाटतं, थोडं काय लाईटली त्यांनी खाल्लं असेल असं. बहुतेक घरी जाऊन चांगलं जेवण करतील. तर आपण पण घरी जाऊन मस्त जेवण करूयात, कारण की दिवसभर काही नाही, फक्त वडापाववर. आईसुद्धा फक्त वडापाववर आहे.